आहे स्कॅपुला आणि याला क्लेविकल आणि याला ह्युमेरस असं म्हणतो. आणि हा बॉल सॉकेट जॉईंट या जॉईंटनं जोडलेला आहे. आणि हा ह्युमेरस आणि हा अल्ना आणि हा रेडियस याला आपण हिंग जॉईंटनं जोडलेला आहे. आणि हा सर्वात शेवटचा हातांचा भाग हा कार्पल्स आणि हा मेटाकार्पल्स आणि हा फॅलेंजेस. कार्पल्समध्ये 8 बोन्स असतात आणि मेटाकार्पल्समध्ये 5 बोन्स असतात. फॅलेंजेसमध्ये 14 बोन्स असतात. एकूण 27 बोन्स इथे प्रेझेंट आहेत. आणि ह्युमेरस, अल्ना आणि रेडियस हे त्यामध्ये ॲड केल्यानंतर 30 बोन्स पूर्ण एका हातामध्ये प्रेझेंट असतात. सो याला आपण सगळ्यांना पेक्टोरियल कडल असे म्हणतो. सर हे पायाचे बोन्स आहेत. तर पहिला आहे हा पायाच्या बोन्स. तर याला म्हणतात इलुम्स आणि त्याच्या पोर्शन इलुम्स आहे आणि त्याच्या खालती स्कॉक्झल बोन्स आहे. मग असंच खालती गेलं तर हा टिबियस आणि त्याच्याच खालती आहे इशियम. आणि इथं आहे ना बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे आणि त्याच्याच खालती आहे फिमर आणि त्याच्याच खालती जॉईंट आहे फिमर. त्याच आहे फिमर. आणि इथं आहे ना इथं पटेला आणि इथं जॉईंट आहे. इथं हँड जॉईंट आहे, थिंग जॉईंट. आणि त्याच्या खालती आहे सर आपला हे टीबी आहे खालती. मग तसेच त्याच्या खालती आहे फिबुला आणि नाव फिबुलानंतर टार्सल, मेटाटार्सल आणि पॅलेजेन्स 14 आहेत आणि मेटाटार्सल 5 आहेत आणि ॲन्कल साईडला 7 आहेत आणि टार्सल 8 आहे. इथं 27 बोन्स आहेत आणि बाकीचे बोन्स आहेत ते फिमर एक आहे आणि हे पूर्ण आहे क्लेविकल बोन्स. क्लेविकल गर्डल्स आहे.